सर्व शेतकरी बांधवांसाठी 1 सप्टेंबरपासून ते 5 सप्टेंबरपासून खूप आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही भरलेला ₹1 रब्बी हंगामात 2023-24 या कालावधीमधला जो पीक विमा तुम्ही काढलेला होता, भरलेला होता, आता तो पीक विमा जे की मंजूर करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून आणि तो 1 ते 5 सप्टेंबरपासून तुम्हाला वाटपास पण सुरुवात होणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की खरीप हंगामामधील जी झालेली नुकसान होती शेतकऱ्यांची अतिवृष्टी, गारपीट आणि इत्यादी म्हणजे पावसामुळे, तर ती पण नुकसान भरपाई याच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली. जे 21 ऑगस्ट 2024 रोजी बीड, परळी, वैजनाथ येथे झालेलं राज्यस्तरीय कृषी महोत्सव सोहळा याच्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तो कृषी महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय जे की महायुती सरकारने घेतलेले आहे, जे बऱ्याच काही दिवसापासून स्थगिती त्या योजनांना पडलेली होती, त्या योजनांचा लाभ आता राज्य शासन जे की देऊ लागले. तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. येणाऱ्या काही काळात पैशाचा पाऊस शेतकऱ्यांवरती पडणार आहे असं देखील त्यांनी आश्वासन दिलेले आहे राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पबळे 2.0 आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि त्या अगोदर एक माहिती सांगू शकतो शेतकरी मित्रांनो, बरेच काही शेतकरी आता मागील काही काळापासून गळफास घेऊन आपली म्हणजे की स्वतःचे जीवनलीला संपवू लागले, हे फक्त फायनान्स कंपन्यांमुळे. तर कोणत्या फायनान्स कंपनी ही एक माहिती म्हणून सांगू लागलो, अगदी एका मिनिटात सांगतो की फायनान्स कंपनीमुळे आता बरेच काही शेतकरी काय करतात की आपल्यापाशी पैसे नसल्यामुळे आपले घर बांधण्याकरता होम लोन करतात. म्हणजेच की महिंद्रा फायनान्स म्हणून एक लोन आहे, महिंद्रा फायनान्स म्हणून ते घेतात किंवा बजाज फायनान्स म्हणून आहे, ते लोन घेतात. परंतु ही रिटर्न न झाल्यामुळे याला EMI खूप जास्त असल्यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती भरण्याची नसल्यामुळे जे की बरेच काही शेतकरी याला म्हणजेच की आपला गळफास घेऊन मरणाच्या दाराच्या बळी ते पडू लागले. म्हणून सांगू शकतो की याच्यापासून सावध राहा, एक डिस्क्लेमर होतो. तर चला आपल्या माहितीकडे बोलूया. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की पीक विमा संदर्भातील जे अपडेट आता समोर आलेले आहे, रब्बी हंगाम 2023-24च्या पीक विमा संदर्भातील, ते खूप माहितीपूर्ण आहे. विचार केला असता तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ₹1 काढलेला पीक विमा मंजूर करण्यात आला राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि मुख्यतः 2 ते 3 पिकांसाठी तो पीक विमा मंजूर झालेला आहे. मुख्य पिकं त्याच्यात आहे हरभरा, त्याचबरोबर दुसरं पीक आहे त्याच्यात गहू, आणि तिसरं पीक जे आहे शेतकरी मित्रांनो तो आहे ज्वारी. तर हे मुख्यतः 2 ते 3 पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि याच्याकरता 4,000 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित देखील करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, अद्याप देखील याचा काही JR वगैरे आला नाही, परंतु हा नुसतं घोषणा करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे हे पण जाणून घेऊया. तत्पूर्वी शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांची 2023च्या खरीप हंगामात झाली होती, ती पण जाहीर करण्यात आली. त्याच्याकरता पण विचार केला असता तर 2,000 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचं त्यांनी ठरवले. कृषी महोत्सवामध्ये हा खूप मोठे धडाकेबाज निर्णय त्यांनी घेतले, घोषणा त्यांनी केलेल्या आहे. तरी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो. आता आपण पीक विमा संदर्भात ते अपडेट जाणून घेऊया की कोणते कोणते जिल्ह्यांचा याचा समावेश आहे. थोडक्यात माहितीपूर्ण असं अपडेट आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये समावेश आहे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, परभणी, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, नाशिक, बीड, जालना, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अहमदनगर, नगर, परत शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, त्याचबरोबर कोल्हापूर आणि इतरही बऱ्याच काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे शेतकरी मित्रांनो. आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे की रब्बी हंगामात 2023-24 मधील हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आता याच्या संदर्भात वाटपा संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचं वाटप जे लवकरच करण्यात येणार आहे, जे की आता जे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं वाटप झालं. त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की आता जे की सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे जे पैसे शासन शेतकऱ्यांना देऊ लागले, आता मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी ही योजना सुरू केली. तर याचं जे की कापूस आणि सोयाबीनचं अनुदानाचं वाटप झालं की त्याच्यानंतर जे की हे पीक विम्याचं वाटप तुम्हाला होणार आहे असं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की कापूस आणि सोयाबीन अनुदानात जे की हेक्टरी 5,000 रुपयांनी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत ते अनुदान आहे, ते येत्या जे की 10 सप्टेंबरपर्यंत वाटून कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर 10 सप्टेंबरच्या नंतर 15 सप्टेंबरपासून जे की या पीक विम्याची रक्कम किंवा नुकसान भरपाईची रक्कम आणि इतरही योजनांचा लाभ शेतकऱ्यांना नक्कीच भेटला असं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. तर हेच माहितीपूर्ण असं अपडेट होतं शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भातील. व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.